वेदांत 11 विपक्ष मल्हार 11 जय मल्हार 11 या संघामध्ये जी चालू असलेली मॅच खरं तर पाहायला गेलं तर जय मल्हार 11 संघ आपल्या 2 मॅच पराभूत झाला. या लीगचं पाहिलं तर एक वैशिष्ट्य आहे, या लीगमध्ये प्रत्येक मॅच कोण जिंकतोय कोण पराभूत होतो हे ऑपोजिट संघाला माहिती असतं. त्यामुळे आता जय मल्हार 11 संघाने 2 पराभव नक्कीच घेत आहेत. इथून जास्तीत जास्त खच्ची काय होणार, इथून आपल्याला जास्तीत जास्त पराभव काय पाहायला भेटणार, परंतु जर इथून जिंकलो तर आपल्याला विजयाची दारं ठोकावता येतील. यासाठी आता मेहनत करावी लागेल. अर्थातच जय मल्हार 11 आडोशी संघ आता फुल स्ट्रेंथने खेळणार. त्यांना माहिती आहे समोर वेदांत 11 दोन्हीपैकी दोन्ही मॅच जिंकला लीग स्टेजमधील, त्यांच्या विरुद्ध पलटवार करावा लागेल. आता आपल्याला तर लीग स्टेजमध्ये जो चांगला संघ खेळतोय त्याच्या विरुद्ध जर का आपण आक्रमण केलं तर आपली टीम स्ट्रॉंग पॉईंटमध्ये आणि त्याबरोबर परफेक्ट मॅचमध्ये नक्कीच शिरकाव करू शकते. यासाठी चालू असलेली मॅच जर महत्त्वाची मॅच असेल ते जय मल्हार 11 आडोशी संघासाठी पहिला बॉल घेऊन येतो तो रोहन वाघमारे. रोहनच्या विरुद्ध विजय पडवल आहे. स्लॉप स्विक करण्याचा प्रयत्न केला होता परंतु या बॉलवर अपील जोरात झाली, अपील पंचाने फेटाळली आहे. आमचे साते पंच आपण पाहतो जे ऑफिशियल आहेत त्यांचं सुद्धा आपण कौतुक करूयात. रायगड अंपायर असोसिएशनचे हे पंच आपले प्रशांतजी बांदिवडेकर सर आहेत, त्यासोबत सुमितजी पवार सर आणि त्याचबरोबर आतिशजी म्हात्रे सर, तिन्ही पंचांचं आपण कौतुक करूयात. खरं तर प्रशांतजी बांदिवडेकर सर आहेत, त्यासोबत आतिशजी म्हात्रे सर हे 2 पंच सध्या आपण पाहिलं ऑन फील्ड आपण पाहतोय. दोन्ही पंचांनी त्याचबरोबर सुमित पवार सर, तिन्ही पंचांनी कालचा दिवस अतिशय चांगला नक्कीच गाजवला. आजही पाहिलं तर चांगल्या प्रकारचे त्यांचे डिसिजन राहिले आहेत, कोणतंही डिसिजन चुकीचं नाही आहे. सुमितने फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे, डायरेक्ट हिट पाहिलं तर स्टंपला लागलाय परंतु इथे डॉट बॉल जाईल. जय मल्हार 11 संघ आपण ऑन स्क्रीन पाहतोय. खरं तर या खेळाडूंच्या कपाळावर पाहिलं तर आपण भंडारा दिसतोय. जय मल्हार 11 नक्कीच आपण पाहिलं तर एलखोट जय मल्हार जेजुरीचा खंडाऱ्या नक्कीच यांच्या हाकेला धावणार. परंतु मेहनत करा, मेहनत केल्याशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाहीये. आशीर्वाद तुम्ही घेतला जरूर पाहिलं तर नेहमी सदा आपल्या या जेजुरीच्या खंडेऱ्याचं आपल्या संपूर्ण पाहिलं तर या महाराष्ट्रावर लक्ष आहे आणि त्याचबरोबर तुमच्यावर लक्ष आहे. तुमच्या टीमचं जर्सी पाहिलं तर अगदी भंडाराच्या कलरचं जर्सी आहे आणि जरूर त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. जरूर पाहिलं तर बॅटिंग करणारा संघ वेदांत 11 संघ सुमेध देशमुख आहेत. आतापर्यंत मोठे फटके बजे नाहीये. 2 बॉल डॉट आले, त्यानंतरच्या बॉलवर केलेलं आक्रमण डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर धावतील, चेस करतील, रन करतात परंतु बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळाल्या धावा 4, चौकार. मागील मॅचचा सामनावीराचा पुरस्कार राज सावंत यांना होता. राज सावंत प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार बाकी असेल यायचं आपण आपला सन्मान केला जाईल आपल्याला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन. संतोष जोरकर आणि त्यांच्यासोबत पाहिलं तर सूरजदादा केदारी या जोडीकडून आपण देऊया तिथं प्लेअर ऑफ द मॅच. राज सावंतला प्लेअर ऑफ द मॅच खरं तर या A1 जोडीकडून खालापूर तालुक्यामधील नो बॉल आणि त्या नो बॉलच्या सोबतीला जर पाहायला गेलं तर एक सिंगल धाव मिळाली. येणारा बॉल असेल फ्रीटचा बॉल. खरं तर अशा सिच्युएशनला आपण पोहोचलो तिथे चुकी अपेक्षित नसणारी आपली टीम आधीच संकटात. 2 मॅच पराभूत झाली, तिसरी मॅच आपल्याला जिंकायचंय. या लीग स्टेजमध्ये जर आपल्याला जिंकायचं असेल तर एक बॉल महत्वाचा ठरेल. आणि आता सध्या पाहिलं तर ऑन स्क्रीनवर आपण पाहतोय A1 जोडी मारतो मॅच रासामन त्यांना देते. फ्रीटचा बॉल कोणताही इथे पाहिलं तर बॅट बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल जातोय. जय मल्हार 11 आडोशी संघ आता जर पाहिलं तर बॉलिंग करते. पहिली 5 ओव्हरची मॅच, 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 50च्या आसपास थांबावा लागेल. जर पाहिलं तर सेकंड इनिंग मध्ये वेदांत 11 संघाकडे बॉलिंग अटॅक सुद्धा तेवढा स्ट्रॉंग आहे परंतु बॅटिंग तेवढी दमदार. आता बॅटिंग करताना बिनबाद 7 धावा संख्या. समोर विजय पडवळ. विजय पडवळचा फटका पाहिला तर बॅटची अतली काढा लागलीये विकेटच्या मागे. फ्लाय स्लिप मधला खेळाडू इथे थोडासा थांबतोय, चकतोय परंतु इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. यष्टीरक्षक अक्षय देशमुख आहेत. बरेच वर्ष हे सुद्धा पाहिलं तर टेनिस क्रिकेटमध्ये इन्व्हॉल्व आहेत. आडोशी गावाकडून ह्यांनी सुद्धा क्रिकेट चांगलं खेळलंय आणि नक्कीच पाहूयात आपण. आता धावा इथे मिळाल्या 2 आणि या 2 धाव्यांच्या मधीने
वेदांत A1 सासगाव संघाची टीमची टोटल बिनबाद 9 धावा. नऊ धावा झाल्यात आणि यानंतर आता येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये किती धावा केल्या जातील हे सुद्धा पाहिलं जाईल. ही जर स्पर्धा पाहिली तर प्रत्येक मॅच 5 ओव्हरची आत्तापर्यंत तरी खेळली गेली आहे आणि या आत्तापर्यंत 5 ओव्हरच्या मॅच खेळण्याचा फायदा या प्रकारे झाला आहे की खेळाडूंना आपल्या वैयक्तिक धावा सुद्धा करता आल्यात. प्रत्येक खेळाडूला पाहिलं तर मैदानामध्ये टिकून खेळण्याची सुद्धा संधी निर्माण झाली आहे. त्यामध्ये पाहिलं तर 2 अर्धशतक, पहिलं अर्धशतक अर्थातच रोहित जाधवचं आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये आणि आजचा दिवस गाजवला तो म्हणजे साहिल पाटील अर्थातच ढेकू गावचा खेळाडू नरेश दादा युवा प्रतिष्ठान संघाकडून खेळताना त्यांनी खेळी केली. तब्बल 58 धावा त्यांनी सुद्धा केली आहे. आजचा दिवस अक्षरशः गाजवला बाटाराणे आणि नरेशदा युवा प्रतिष्ठान संघाने पाहिलं तर या स्पर्धेमधील आज तागायत जो इतिहास होता, इतिहासामधली जी हायेस्ट स्कोर होतं त्या हायेस्ट स्कोरचा विक्रम मोडला. 103 धावा केल्यात आणि तब्बल 103 धावांमध्ये 58 धावा साहिल पाटीलच्या होत्या. हा सुद्धा विक्रम आज उद्या मोडला जाईल का, परंतु त्यासाठी येणारा काळच ठरवेल की काय होणार काय नाही. त्यासाठी गोलंदाजी मार्कवर आता जर पाहिलं दुसरा षटक NP कडून त्याला आपण पाहिलं तर वारंवार डेंजर झोन म्हणतो आणि डेंजर झोन एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी आलाय तो म्हणजे साहिल वाघमारे. साहिलच्या विरुद्ध सुमित देशमुख 40 खेळाडू. पहिला बॉल फुल लेंथचा बॉल, फुल टॉस बॉल त्यावर केलाय, फुल टोल वसूल. साइड स्क्रीनला सलामी देताना बॉल जाईल बाउंड्री लेफ्टच्या बाहेर. मिळतील धावा 4 चौकार. खरं तर पाहायला गेलं तर कधी आयोजक होते, कधी पाहिलं तर क्रिकेट खेळाडू होते, कधी पाहिलं तर कॅप्टन ठरले, कधी पाहिलं तर यांच्या अंगावर ॲज अ पॅकर म्हणून जिम्मेदारी मिळाली. परंतु जी जिम्मेदारी मिळाली, जी जबाबदारी आली त्या जबाबदारीवर पुरेपूर उतरलेत आणि आजही या मैदानामध्ये खेळताना ॲज अ संघ मालक म्हणून किंवा ॲज अ पाहिलं तर बॅटर म्हणून तेवढी चांगली भूमिका ठोकलाय त्यांनी चौकार. इथे गॅप दिली, त्याचबरोबर बॉलला पाठवलं बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने डीप मध्ये बॉल चाललाय. फिल्डर धावतील परंतु फटका दमदार होता. लगातारचा दुसरा ठोकलाय चौकार. जबरदस्त बॅटिंग सुमित देशमुख यांची पाहायला मिळते. साथीला पाहिलं तर विजय पडवल सलामीची जोडी, या जोडीला फोडावं लागेल. मॅचला जर का आपल्या बाजूने करायचं आहे, मॅच मध्ये शिरकाव करायचा आहे तर या जोडीची विकेट घ्यावीच लागेल आणि विकेट आत्ता घेतली नाही तर नक्कीच अडचणीचा काळ ठरू शकतो. सध्या पाहिलं तर वेदांत 11 या स्पर्धेमधला चर्चेतला संघ पाहायला मिळतोय ज्या संघाने बॅटिंग दमदार केली, बॉलिंग दमदार केली, पण या मॅच मध्ये त्यांना थांबवण्याचं लक्ष असेल तर म्हणजे अर्थात जय मल्हार आडूच्या संघासमोर. यानंतरचा बॉल फुल टॉस बॉल आणि सुमेधच्या विरुद्ध अशा प्रकारे चुकी करू शकत नाही. चुकी केली दंड भरावा लागेल. गेल्या बॉल सीमा पार, आलाय षटकार. चांगली गोलंदाजी केली होती. गोलंदाजाने 9 धावा खर्च केल्या होत्या, परंतु आता या गोलंदाजावर केलेलं आक्रमण आणि आक्रमण 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 याच पवित्रात पाहायला मिळतात ते म्हणजे अर्थात सुमेध देशमुख. ज्या खेळाडूने बरेच वर्ष क्रिकेट गाजवलं, ज्या खेळाडूने पाहिलं तर बरेच वर्ष PPL हंगाम गाजवलं, तेच खेळाडू या मैदानामध्ये आज या दिवसामध्ये स्वतःच्या बॅटने आता पाहिलं तर प्रेक्षकांची मनं जिंकतायत आणि या प्रेक्षक राजाचं सुद्धा मी करतो सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. परंतु एकच विनंती, छोटीशी विनंती की आपण जर का रस्त्यावर असेल तर रस्त्यापेक्षा खाली या. आपल्याला पार्किंगची सुविधा केली, रस्त्याच्या पलीकडे सुद्धा रस्त्याच्या अलीकडे सुद्धा पार्किंग आहे, परंतु रस्त्याच्या खाली राहून आपण मॅच पहा, कारण तुमचं मॅच पाहणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्हाला कोणतीही जाऊ नये हेच आमचं आणि आयोजकांचं म्हणणं आहे. जर आपण पुन्हा एकदा मॅचकडे वळूयात. धावसंख्या झाली ती 23. पुन्हा एकदा जागा बनवली, यष्टांच्या मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला, फिल्डर नाहीये, बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक मोठा फटका, गेला सीमा पार, लगातारचा टोकतोय एक मोठा फटका. सुमेध देशमुख चौकार. चार बॉल आणि 4 मोठे फटके.
वा का कमालीची बॅटिंग केली. तब्बल 4 बॉलमध्ये 18 धावसंख्या जमवली. इथं पाहिलं तर या बॅटरने अर्थातच सुमेध देशमुख, पुराणा चावल, स्वात वही काय कमालीची बॅटिंग करतात. बाहेर गेला. आता बॉलरवर पाहिलं तर दडपण तयार झालंय. जिथे या गोलंदाजाने अनेक हंगाम गाजवले, जेव्हा जेव्हा या गोलंदाजाला गोलंदाजी दिली तेव्हा त्याने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली. परंतु समोर पाहिलं तर सुमेध देशमुख एक्सपिरियन्स खेळाडू आहे, त्याच्या विरुद्ध आपल्याला गोलंदाजी करायची. टप्पे चांगले टाकले पाहिजेत. इथून जर विकेट आली तर विजय गोलंदाज सुद्धा असू शकतो, कारण की मारता मारता पाहिलं तर आपण वाचलो आणि विकेट घेऊ शकतो. परंतु करणार का, विकेट घेणार की डॉट बॉल होणार की चौकार षटकार. पुन्हा जागा बनवली, मारण्याचा प्रयत्न केला. तर बॅटचा स्विंग अगदी जोरात होता. आमच्या केटीसी इव्हेंटच्या टीम मध्ये आपण पाहू शकतो जे आमचे निशांत आहेत. निशांतचं सुद्धा काम मागील कालच्या दिवसामध्ये आजच्या दिवसामध्ये जरूर चांगलं झालंय. त्यांचे दोन्ही कॅमेरामॅन, त्यांचंही कौतुक करावं तेवढं कमी आहे. या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये A1 क्वालिटीचं पाहिलं तर काम केटीसी लाईव्हची टीम संपूर्ण करते. इथे कट लागला, त्याचबरोबर एस्टनच्या मागे अर्थातच स्लिपला फिल्डर होते रुपेश देशमुख. बॉल अडवला, फेकलाय, परंतु षटक समाप्तीचा इथं इशारा येईल. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या अंती टीमची टोटल धावफलकावर 29 धावा. आपण पाहतोय क्रिकेट क्षेत्रामध्ये मोठमोठे व्यक्तिमत्व. खरं पाहायला गेलं तर A1 जोडी संतोष जोरकर आणि त्याचबरोबर सूरज केदारे आहेत. त्यासोबत पाहिलं तर प्रशांतदा खांडेकर पाहतो. त्यासोबत पाहिलं तर रायगडचा मास्टरमाइंड संजय सोलंकी आहेत. अमोल पाटील, त्याचबरोबर प्रशांतदांचे सुपुत्र आहेत. त्यासोबत प्रफुल्ल देशमुख जे या जय मल्हार संघाचे संघ मालक आहेत. त्यासोबत पाहिलं तर असतील ते वैभव देशमुख अडुशीचे ग्रामस्थ पाठीराखे आणि सर्व पाहिलं तर उद्याचे भविष्य या PPLचे ते सुद्धा ऑन स्क्रीन आपण पाहतोय. एक मोठा असा फ्लेक्स आपण पाहतोय, तो म्हणजे अर्थातच आपल्या व्यासपीठावर जिथे धाकटी पंढरी पंचवर्षीच्या या मंदिराचं म्हणजे अर्थात आपल्या विठ्ठल रखुमाईचं फ्लेक्स आहे. त्यासोबत जोडीला आपल्या राजा शिवछत्रपतींचं इथे फ्लेक्स आहे. आणि हे चांगलं वैशिष्ट्य म्हणावं लागेल या स्पर्धेचं. डे नाईटची टुर्नामेंट आणि डे नाईटच्या टुर्नामेंटमध्ये प्रत्येक प्रेक्षकांचं इथे नक्कीच बसण्याची व्यवस्था केली आहे. त्यांना स्टँड केला आहे बसण्यासाठी आणि त्या प्रेक्षकांना विनंती असेल की आपण रस्त्यावर उभे राहू नका, स्टँडवर येऊन बसायचंय. सन्माननीय प्रसादजी देशमुख साहेबांकडून सुमेध देशमुखच्या प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. युगल असेल टीमचा कॅप्टन. बॉलिंग ट्रॅकवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला होता. युगलच्या विरुद्ध एक वेगवान तिसरा गोलंदाज युगल पाटील टीमचा कॅप्टन. कमान आता आपल्या हातात घेतली. त्यांनी जर पाहिलं पहिलं 2 षटक, पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये साहिलच्या विरुद्ध 20 धावा आल्या. परंतु या ओव्हरमध्ये आता धावा वाचवायचे. स्वतः आलेत कॅप्टन आणि कॅप्टननी धुरा आपल्या खांद्यावर घेतली. काय करणार युगल पाटीलच्या विरुद्ध सुमेध. बॉल बराचसा बाहेर होता. या बॉलवर जर पाहिलं तर सुमेध यांच्याकडे उत्तर नव्हतं, कारण बॉल त्यांच्या रीचच्या बराच बाहेर. पंचाचं डिसिजन वाईड बॉल. अवांतरपामध्ये 1 धाव सुद्धा मिळते, त्याचबरोबर वाईड. अशा पाहिलं तर ह्या 2 धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये ऍड केल्या जातील. 31 धावा झाल्यात. या ओव्हरमध्ये सुद्धा पाहिलं तर बॅटिंग दमदार करावी लागेल. विजय पडवाल या बॉलला पाहिलं तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रयत्न फसतो. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. इथे पाहिलं तर एक बॉल चांगल्या प्रकारे खेळावा लागेल. या मॅच मध्ये आपण 2 मॅच जिंकलोय, परंतु तिसरी मॅच सुद्धा जिंकावीच लागेल. जर आपण पाहिलं ना या आधी सुद्धा आपण अशा कित्येक मॅचेस पाहिल्यात की 1-2 मॅच जिंकल्यानंतर सुद्धा पडझड लागू शकते. परंतु इथे चांगला फटका आहे. फटका दमदार. बॉल जाईल पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर बॉल गेला. सीमा पार आलाय षटकार. मराठा वॉरियर्स संघाची पुढची मॅच असणार आहे.
इथे अजून एक फटका दमदार आहे. फटक्यामध्ये होतं वजन आणि त्याचबरोबर धावा मिळतील तब्बल अर्धा डझन डझन डझन. आलाय षटकार. अशी विचार आहे या दोन्ही मान्यवरांचं या व्यासपीठावर शुभ आगमन झालंय. खरं तर या आधी सुद्धा ज्या आपल्या पीपीएलची कमिटी होती त्या कमिटीचे मेंबर म्हणून त्यांचं काम चांगल्या रीतीने राहिलंय आणि त्यांचंच आता या व्यासपीठावर शुभ आगमन झालंय. त्यांचं करूयात आपण सहर्ष स्वागत. बॅक टू बॅक दुसरा ठोकला, तिसरा येणार का? तिसरा सुद्धा स्ट्रेट डाईव्हचा फटका जाईल पाहिलं तर सीमा पार. लगातारचा तिसरा 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 येतोय षटकार. जे बक्षीस सुमेधला लावलं होतं त्यामधलं बक्षीस जर का या खेळाडूला लावलं तर या खेळाडूच्या खेळाचा सन्मान होईल. आणि त्या पाहिलं तर ज्यांनी बक्षीस लावले असे आमचे सन्माननीय प्रसाद देशमुख यांचं क्रिकेटवरचं प्रेम दिसून येईल. जरूर पाहिलं तर प्रसाद देशमुख याची सुद्धा काळजी जरूर घेतील. खरं पाहायला गेलं तर दमदार बॅटिंग. पुन्हा एकदा पाहिलं तर कडराईचा फटका खेळलाय. फिल्डर आहेत तैनात. हरीश पाटील पकडला जाईल. बॉल फेकी झालीये तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली आहे आणि तब्बल 50 धावांचा आकडा इथे पूर्ण केलाय. फक्त 18 बॉल मध्ये 50 धावा. येणाऱ्या पाहिलं तर 12 बॉल मध्ये किती केल्या जाईल? आपण म्हणतो ना टेनिस क्रिकेट असू दे किंवा पाहिलं तर कोणतं इंटरनॅशनल क्रिकेट असू दे, पहिल्या 3 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 50 झाल्यात. आता येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये जर पाहिलं तर डबल धावा होऊ शकतात. का करू शकत नाही? जर असा विजय जर षटकारांची हॅट्रिक करत असेल तर येणाऱ्या स्लॉगवरच्या षटकामध्ये जिथे बॉल जुना झाला असेल, जिथे गोलंदाज जर पाहिले तर नवीन असतील, त्यांच्या विरुद्ध आक्रमण केलं जाऊ शकतं. बघू शकतो आपण येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये किती धावा केल्या जातील. अर्थातच वेदांत 11 संघ या स्पर्धेमधला या हंगामामधील चर्चेतला संघ. सुमेध देशमुख जेव्हा ऑक्शन टेबलवर बसले होते त्यांनी विजय पडवले यांना कॅप्टन म्हणून आपल्या टीममध्ये नक्कीच स्वीकारलं. त्यानंतर त्यांनी एक खेळाडू पाहिलं तर ताकदीचा घेतलाय. त्यामध्ये ऑलराऊंडर खेळाडू सुनील आहे. त्यामध्ये पाहिलं तर स्वतः विजय पडवल, सचिन देशमुख ॲज अ फिल्डर म्हणून, त्याचबरोबर विशाल देशमुख सुद्धा आहेत. होनाड गावचा खेळाडू आहे तो म्हणजे अर्थातच विजय पडवळ. खालापूर तालुक्याच्या क्रिकेटमधील पाहिलं तर एक उगवता सितारा म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि खरंच संजय सोलंकी इकुसर सुद्धा बसले. त्यांच्या सुद्धा नजरेतून असे गुणवान खेळाडू सुटणार नाहीये. त्यांना माहिती आहे जेव्हा जेव्हा तालुका स्तरावरची खेळाडू असतील, जेव्हा मॅचेस असतील, तेव्हा या विभागामध्ये चांगले खेळाडू आम्ही घेऊन जाऊ आणि त्या खेळाडूंना संधी देऊ. त्यामुळेच पाहिलं तर ही आपली टेनिस क्रिकेट असोसिएशन खालापूरची जी कमिटी बसले, कमिटीचं आपण सहर्ष स्वागत करूयात. चांगली मॅच परंतु चांगली बॅटिंग. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर रोहन आला. रोहनने शॉर्ट पिचचा बॉल शॉर्ट ऑन पुलचा फटका केलाय. बॉल चाललाय पाहिलं तर डीप मध्ये जा शोधून आणा बॉल. मारलाय षटकार. या व्यासपीठावर शुभागमन झालंय सामाजिक कार्यकर्ते आणि त्याचबरोबर अतखरागाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. नक्कीच नितीन तवले दादांचं आपण या व्यासपीठावर शुभागमन होतंय. त्यांचं सहर्ष स्वागत करूया त्या स्पर्धेच्या माध्यमातून. सध्याच्या घडीला एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून चांगल्या प्रकारचं काम ते पाहत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत असेल या मुख्य अतिथी मंचावर. थोड्याच वेळात त्यांचाही पाहिलं तर या मुख्य अतिथी मंचावर आपण सन्मान करणार आहोत. त्यांनी आपल्या स्पर्धेसाठी योग्य रीतीने पाहिलं तर योगदान दिले, त्यांचाही सन्मान झालाच पाहिजे. त्यासोबत पाहिलं तर प्रवीणजी दुगाडे सर सुद्धा आहेत. आज दिवसाची टुर्नामेंट केली कोपोली प्रीमियर लीग, त्यानंतर नाईटच्या टुर्नामेंटसाठी सुद्धा इथपर्यंत पोहोचलेत. खरं तर या माणसाच्या जिद्दीला सलाम म्हणावा लागेल. या माणसाने आत्तापर्यंत जेवढं क्रिकेट पाहिलंय ना तर त्या माणसाचं क्रिकेट खरंच त्यांना त्यांच्या जिद्दीला सलाम असेल. इथं चांगला षटकार डोकलाय. पुन्हा एकदा वेगवान बॉल आहे. वेगावर स्वार बॉलर, वेगावर स्वार गोलंदाज आणि त्यानंतर पाहिलं तर डॉट बॉल जातोय. या गोलंदाजाची कमाल मानावी लागेल. जिथे बॉलर मार खात होते तिथे पाहिलं तर या बॉलरने एक षटकारानंतर डॉट बॉल टाकलाय आणि तो डॉट बॉल आता येणाऱ्या बॉलमध्ये पुन्हा एकदा तशाच प्रकारे टाकावे लागतील. जर पाहिलं तर जय मल्हार 11 संघ हा संघ या स्पर्धेमध्ये जेव्हा उतरला होता, कॉन्फिडन्स होता, विश्वास होता, पण तो विश्वासाला कुठेतरी तडा जायचं काम नक्कीच इथे झालंय. इथे अजून एक बैठक फटका. विजयची इथे कल्पकता. विजयने आपला क्लास दाखवलाय.
ठोकलाय अजून एक त्याच दिशेने येतोय षटकार. हा षटकार मला आणि षटकाराने जर पाहिली टीमची टोटल 62 झाली आहे. जर पाहिलं तर धावांचा वर्षाव इथेही या मॅच मध्ये केला जातोय. अजून एक फटका ब्लॉकचा फटका होता त्याला खेचलाय. डीप मध्ये फिल्डर युगल पाटील आहे. थोडं फंबल झालंय. फंबल झाल्यानंतर आता रनआउटची संधी निर्माण झाली आहे. संधी निर्माण झाली आणि ती रनआउट सुद्धा होणार आहे. स्ट्राईक देण्याचा चान्स इथे करत होते सुमेध देशमुख. त्यांना स्ट्राईक द्यायची होती ती पाहिलं तर फलंदाज विजयला, परंतु विजयने ओळखलं की इथे धाव होणार नाहीये परंतु इथे विकेट महत्वाची आहे. स्वतःची विकेट सॅक्रिफाईस झाली आहे. सुमेध बाद होतात. 11 बॉल 24 धावसंख्येवर वैयक्तिकरित्या चांगली बॅटिंग सुमेध यांनी सुद्धा केली आणि त्याचबरोबर टीमची टोटल जर पाहिली सध्या धाव फलकावर 62 धावा. खेळ पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये त्यांच्या सुद्धा बाट मधून जवळपास 11 बॉल 32 धावा आल्या होत्या. एक चांगली बॅटिंग त्यांनी पहिल्या दिवशी केली आणि आताही पाहिलं तर या मैदानामध्ये आता त्यांना चांगलं खेळायचंय, जिंकायचंय. कारण जिंकण्याचं स्वप्न प्रत्येक जण उराशी घेऊन आलाय परंतु जिंकणार तोच तो मेहनतीमध्ये एक पाऊल पुढे जाईल. इथे सुनील आल्या आल्या आसमान दाखवलंय. रात्रीच्या वेळेत ढगातले तारे दिसतील जय मल्हार 11 आळोशी संघाला, पण तारे दाखवण्याचं काम कोणी केले? अर्थातच वेदांत 11 सासगाव संघ आणि सुनीलनं ठोकलाय दूरवरचा उंच उंच षटकार. सुरुवातीलाच आपण पहिला जय मल्हार 11 आडोशी संघाच्या कपाळावर आपण भंडारा पाहिला. खरं तर एवढंच सांगू शकतो कोणताही भंडारा कोणत्याही हातावरची पाहिलं तर नशिबाची रेष आपल्याला विजयाकडे घेऊन जाऊ शकत नाही. आपल्या हातावरची नशिबाची रेष आपण बदलू शकतो. त्यासाठी मेहनतीची साथ हवी आणि मेहनतीची साथ आपल्याला देण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न सोडले तर तो व्यक्ती कधी जिंकू शकत नाही आणि प्रयत्न करत राहिले तर शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. परंतु या मॅच मध्ये प्रयत्न करत राहिले ते म्हणजे वेदांत 11 संघाचे खेळाडू. येतोय तो ठोकतोय, येतोय तो मारतोय. त्यांना माहिती आहे आम्हाला फक्त मॅचेस जिंकायच्या नाहीत, आम्हाला टेबल टॉपर बनायचंय. कारण की टेबल टॉपर असणारा संघ या स्पर्धेमध्ये पाहिलं तर सेमीफायनलची मॅच सुरुवातीला खेळेल आणि जो टेबल मध्ये बॉटम मध्ये 2-2 नंबर राहील तो संघ जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये इलिमिनेटर खेळेल. ही IPLच्या धर्तीवर पाहिलं तर पहिल्या टुर्नामेंटची क्वालिफायर मॅचेस होतील. त्या मॅच मध्ये जो टॉपर मध्ये राहील त्याला चान्सेस एक्स्ट्रा असतील परंतु जो पाहिलं तर सेकंड नंबरला राहील त्याला चान्सेस कमी. मग या स्पर्धेमध्ये प्रत्येकाचं हेच ध्येय असणार आहे आम्हाला टॉप मध्ये जायचंय म्हणजे कदाचित आम्हाला एक एक्स्ट्रा चान्सेस मिळू शकतो. आणि हे सुद्धा पाहिलं तर या आयोजकांनी एक वेगळं उद्दिष्ट तयार केलंय. वेगळं पाहिलं त्यांचं एक संकल्पना आणि आयोजकांचं दिमाग जर पाहिलं तर वय वर्ष 40 पण त्यांचा दिमाग आहे ना दिमाग अतिशय तेज चालतो. त्यांना माहिती आहे की आमच्या खेळाडूंना काय गरज आहे. मागच्या आम्ही 11 वर्ष काय केलं मग त्यामध्ये 5 पैकी 5 सामने जिंकणारा संघ सेमीफायनलला पराभूत होताना पाहिलंय तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची निराशा ह्या आयोजकांनी पाहिले आणि त्यांनी ओळखलं की जर का तुम्ही क्वालिफायर मॅच मध्ये तुम्ही जर का लीग मॅच मध्ये चांगला खेळ करता तर तुम्हाला पुढे जाऊन सुद्धा एक संधी मिळाली पाहिजे आणि ती संधी तुम्हाला आता पाहिलं तर या टेबल टॉपरला मिळणार आहे. आणि शेवटचं षटक घेऊन आलं तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज स्वप्नील. विजयसाठी फुल टॉस बॉल डीप पॉइंट लेगला बॉलला पाठवलाय गेलाय 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 षटकार. इथून 13 बॉल 41 धावसंख्येवर विजय पडवळ खेळतोय. यालाही संधी असणार या स्पर्धेमध्ये स्वतःच पाहिलं तर अर्धशतक झळकवायची. जर पाहिलं तर साहिल पाटीलने करून दाखवलं, रोहितने करून दाखवलं. मीही त्यांच्या तोडीस तोड खेळाडू आहे, मीही करून दाखवू शकतो. माझ्याही हातात बॅट आहे, मी आतापर्यंत चांगला सराव केलाय, मीही करून दाखवू शकतो.
अजून एक फटका पाहिला तर फटका फसला. मिलिंदला संधी निर्माण झाली मागे जाऊन कॅच घेण्याचा प्रयत्न, परंतु कॅच नंतर बॉल अडवायचा प्रयत्न झालाच नाहीये. याला म्हणतात तुम्ही विजयाच्या जवळ जाण्याच्या आधी रेषेच्या आधीच तुम्ही थांबलात आणि तिथेच तुम्ही तुमचा पराभव स्वीकारलात. इथे अशी चुकी करायची नाही. मॅच कुठल्याही क्षणी जिंकू शकताय, मॅचचं पारडं चेंज होऊ शकतं, परंतु बॉलच्या मागे पळावं लागेल, बॉल अडवावं लागेल, बॉलरचा कॉन्फिडन्स वाढवावा लागेल. अद्याप जर पाहिलं धाव फलकावर 81 धावा. इथे पाहिलं तर या टीमला 100 धावांचा आकडा पूर्ण करण्याची संधी निर्माण झाली. 19 धावा फक्त बाकी असतील. अजून एक फटका. आता पाहिलं तर इथे समालोचन कक्षाला सलामी देताना ठोकला षटकार आणि एकदा जोरदार टाळ्या वाजवा विजयासाठी. विजय एकदा बॅट वरती करायची. 14 बॉल 51 धावा. असे कित्येक मैदान आले, त्या मैदानामध्ये खेळाडूने बऱ्याच मोठमोठ्या धावा केल्या, परंतु मधला काल या खेळाडूसाठी संकटाचा होता. बॅड पॅच होता, परंतु बॅड पॅच मधून स्वतःला सावरलं, प्रॅक्टिस केली, मेहनत घेतली आणि या स्पर्धेमध्ये या खेळाडूने करून दाखवलंय. तब्बल 50 धावा हा खेळाडू सुद्धा ठोकतोय. स्लोअर बॉल होता. बॉल पाहिला तर इथे फसवतोय फलंदाजाला. डॉट बॉलची संख्या धावा संख्या बॅटिंग करणाऱ्या संघाची 87 झाली. इथून जर पाहिलं तर मोठे फटकेबाजी आले तरी 100 धावा होऊ शकत नाही. थोडी नशिबाची साथ हवी लागेल. परंतु विजयने तर 16 बॉल 51 धावा केल्यात. आपला स्वतःचा विक्रम तर जरूर केला, टीमचा विक्रम करायचा आहे. थोडा खोलात टाकलेला बॉल जातोय तो म्हणजे डॉट बॉल आणि या डॉट बॉलच्या संगतीने थोडासा मॅच मध्ये शिरकाव केला. अर्धात पाहायला गेलं तर जय मल्हार 11 संघाने हे मॅच आतापर्यंत पाहिलं तर 87 झाल्यात. इथून हे मॅच पाहिलं तर जय मल्हार 11 संघ जिंकू शकतो. चांगली बॅटिंग सेकंड इनिंग मध्ये करावी लागेल, परंतु येणारा बॉल विजय थोडंसं पाहिलं तर बॉलरला घाबरण्याचा प्रयत्न करतील. फटका थोडासा फसलाय, वेगवान फटका होता. इथे रनआउटची संधी निर्माण झाली आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर रनआउट जरूर झालाय. शेवटच्या बॉलवर आले सिंगल धाव आणि त्याचबरोबर टीमच्या धावा 88 झाल्या 30 बॉलच्या नंतर. आणि विजय पडवळ वैयक्तिक पाहिलं तर 18 बॉल मध्ये 52 धावा करून नॉट आउट मैदानाच्या बाहेर येतोय. एकदा प्रेक्षकांनो खेळ आवडला असेल तर जोरदार टाळ्या वाजवायची आहेत. विजय एकदा बाट वरती करा. हा खेळाडूचा सन्मान आहे. या आपल्या विभागामधून तयार होणारा प्रत्येक खेळाडू गुणवान आहे. मी आत्ताच सांगतो की या नंतर सुद्धा आपल्या तालुक्याच्या स्तरावर सुद्धा आपल्या विभागामधील कमीत कमी 5 खेळाडू तरी खेळतील. याआधी राज सावंत पहिलं तर खेळला, याआधी पाहिलं तर आकाश पाटील खेळले, त्याबरोबर संदेश पाटील खेळले, यानंतरही पाहिलं